तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 207 वर खालून 8वी वळ मध्येच आहे तहा सापडलं. तहा विवेकादी चतुष्टय साधन संपन्न पुरुष ने तत्वज्ञान की प्राप्ति वास्ते कर्या जो संन्यास है ताका नाम विविदिशा संन्यास है. ठीक आहे जी. तर संन्यासाचे प्रकार सांगितले होते मुख्य 4. कुटीचक, बहुदक, हंस, परमहंस. त्या परमहंस संन्यासाचे देखील 2 प्रकार सांगितले होते. एक आहे विविदिशा संन्यास, एक आहे विद्वत संन्यास. तर विविदिशा संन्यास म्हणजे काय त्याची ही परिभाषा आहे. आणि संन्यासाला कारण आहे वैराग्य. वैराग्य असेल त्याचाच अधिकार आहे संन्यास घेण्यामध्ये. मग आता वैराग्याचे देखील अनेक प्रकार सांगितले. तर कोणतं वैराग्य असल्यानंतर कोणता संन्यास घ्यावा याचाही विषयवर सांगितलेला आहे. आणि शेवटी सांगितलं की ज्याच्या ठिकाणी परवैराग्य आहे त्याने परमहंस संन्यास घ्यावा. परमहंस संन्यासामध्ये देखील 2 प्रकार आहे. एक विविदिशा संन्यास, एक विद्वत संन्यास. तर विविदिशा संन्यास म्हणजे काय त्याचं इथं लक्षण दिलं आहे. तर विवेकादी चतुष्टय म्हणजे विवेकादी 4 या साधनाने जो युक्त आहे अशा पुरुषाने तत्वज्ञानाच्या प्राप्तीच्या इच्छेने, अन्य कार्याच्या इच्छेने नाही, तत्वज्ञान आपल्याला प्राप्त व्हावं या इच्छेने संन्यास घ्यावा. त्याने घेतलेला जो संन्यास आहे त्या संन्यासाला काय म्हणायचं विविदिशा संन्यास. कळलं की नाही. तर काल व्याख्या केली होती की साधन संबंध संपन्न पुरुषाने तत्वज्ञानाच्या उद्देशाने केल्या जाणारा संन्यास त्याला म्हणायचं विविदिशा संन्यास. ठीक आहे. म्हणे मग आता विविदिशा संन्यासाचं विधान करणार प्रमाण एखादं आहे का. तर प्रमाण दिलं इथं श्रुतीचं. काय की एतम एव प्रव्राजिनः लोकम इच्छन्तः प्रव्रजन्ति. हे प्रमाण अन्वय केला होता. एतम एव लोकम इच्छन्तः प्रव्राजिनः प्रव्रजन्ति. एतम एव लोकम. लोक शब्दाने इथं घ्यायचा कोण आत्मलोक. अन्य लोक नाही घ्यायचा, स्वर्गादी लोक या दुसरा कोई लोक असं नाहीये. कोणता लोक आत्मलोक. लोक्यते अनेन इस व्युत्पत्तीला घेऊन लोक शब्दाने घ्यायचा आत्मानुभव अर्थात आत्मलोक. त्या आत्मलोकाची म्हणजे आत्मस्वरूपाच्या प्राप्तीची त्याच्या ज्ञानाची इच्छा करणाऱ्या पुरुषाने इच्छन्तः प्रव्राजिनः. प्रव्राजिन शब्दाचा अर्थ केला होता विरक्ता. असे जे विरक्त पुरुष आहे ते विरक्त पुरुष काय करतात प्रव्रजंती अर्थात संन्यास ग्रहण करतात. ठीक आहे. याच्याकरिता श्रुती दिली. पण आता इथं प्रश्न असा येतो की या श्रुतीमध्ये आलेला शब्द जो लोक शब्द आहे त्या लोक शब्दाने तुम्ही आत्मलोक असा अर्थ केला. पण लोक शब्दाने आत्मलोक असा पण अर्थ केला जातो. याला आधार काय प्रमाण काय. कारण आम्ही लोक शब्दाने आतापर्यंत ऐकत होतो काय मनुष्यलोक, पितृलोक, देवलोक वगैरे वगैरे हे लोक ऐकत होतो. पण इथं तर तुम्ही लोक शब्दाचा अर्थ केला काय आत्मलोक. तर लोक शब्दाचा अर्थ आत्मलोक करण्याकरिता प्रमाण काय हा प्रश्न उपस्थित होतो. तर त्याकरिता प्रमाण देऊ राहिले. तर पुढे पहा. तर एतमेव प्रव्राजिनः लोकमिच्छन्तः प्रव्रजन्ति. अर्थय विरक्त पुरुष को प्राप्त होने योग्य जो यह आत्मारूप लोक है. आत्मारूप लोक आहे जो कि विरक्त पुरुषालाच प्राप्त होऊ शकतो. तो विरक्त पुरुष को प्राप्त होने योग्य जो यह आत्मारूप लोक है. पुढे काय किसके प्राप्ती की इच्छा. किसके की नाही तिथं काय पाहिजे तिसके. कच्या जागी पाहिजे तिसके. तिसके प्राप्ति की इच्छा करते हुए अधिकारी पुरुष संन्यास को करे है कि नहीं. तिसके म्हणजे आत्मरूप लोक
त्याच्या प्राप्तीची इच्छा करणारे पुरुष, करते हुए अधिकारी पुरुष संन्यास को करे है. यह तात्पर्य आहे. इथं तात्पर्य काय आहे मग? या श्रुतीचं तात्पर्य कोणत्या अर्थात आहे? अर्थात लोक शब्दाने आत्मलोक कसा घेतला जाऊ शकतो याचं विवेचन. अगोदर लोक शब्दाने अन्य लोक ग्रहण केल्या जातात याकरिता प्रमाण दिल्या जाऊ राहिलं. जसं लोक शब्दाने अन्य लोक अर्थात मनुष्य लोक, पितृलोक, देवलोक घेतले जातात, त्याप्रमाणे लोक शब्दाने आत्मलोक पण घेतला जातो याच्याकरिता देखील प्रमाण देणार आहे. दोन्ही प्रकारचं प्रमाण या ठिकाणी उपस्थित करत आहेत ग्रंथकार. पंक्ती पहा. यह तात्पर्य आत्मलोक अनात्मलोक इन भेदों करके लोक दो प्रकार का होवे. मुख्य लोक दोन प्रकारचे. कोण कोण? आत्मलोक, अनात्मलोक. तहा अथ त्रयो वाव लोकाः मनुष्यलोकः, पितृलोकः, देवलोकः इत्यादिक श्रुतीने सो अनात्मलोक, मनुष्यलोक, पितृलोक, देवलोक इन भेदों करके तीन प्रकार का कथन कर्या है. ही जी श्रुती दिली प्रमाण म्हणून, या श्रुतीने अनात्मलोकाचे जे तीन प्रकार, त्या तीन लोकाचं प्रतिपादन केलं आहे. कुणे? श्रुतीने. अथ त्रयो वाव, वाव यावी आहे. लोकाः, त्रयो लोकाः, तीन लोक आहेत. कोण कोण? मनुष्यलोकः, पितृलोकः, देवलोकः इत्यादी श्रुतीने सो अनात्मलोक, अनात्मलोकाचे तीन भेद सांगितले. कोण कोण? मनुष्यलोक, पितृलोक, देवलोक. इन भेदों करके तीन प्रकार का कथन कर्या है. और पुढं अथ यह ह वा अस्मात् लोकात् स्वं लोकम अदृष्ट्वा प्रैति सह एतम अविदितः न भुनक्ति आत्मानं एव लोकम उपासीत किं प्रजया करिष्यामः येषां न अयम आत्मा अयम लोकः. ही श्रुती आहे. तो इत्यादि श्रुतियों ने आत्मलोक कथन कर्या है. या श्रुतीने आत्मलोकाचं कथन केलेलं आहे. काय श्रुती आहे ती? अथ यह, जो कोणी मनुष्य साधक, ह वा अव्यय है, अस्मात् लोकात प्रैती, या लोकापासून निघून जातो. पण कसं? स्वम लोकम अदृष्ट्वा, स्वम लोकम, स्वम आत्मलोकम, आपला आत्मस्वरूप लोक, त्याला न पाहता, अर्थात आत्मस्वरूपाचा साक्षात्कार न करता अस्मात् लोकात प्रैती, या लोकातून निघून जातो म्हणजे मरतो. असा संसार केला केला केला, आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं नाही आणि मेला समजा. मग काय होईल तर सांगतात, तो प्रैती मरतो. सह, असा तो मनुष्य, एतम अविदित, एतम आत्मा आत्मलोकम, आत्म्यारूप लोकाला न जाणता, न भुनक्ती, त्याला जाणलं नाही, त्याच्या स्वरूपाला तो प्राप्त होऊ शकत नाही. मग आत्मानं एव लोकम उपासित, म्हणून प्रत्येक मनुष्याने उपासना करावी म्हणजे साक्षात्कार करून घ्यावा. कुणाचा? आत्मलोकाचा म्हणजे आत्म्याचा. अर्थात आत्मलोकाचं वर्णन या श्रुतीने केलेलं आहे. आत्मलोकम एव आत्मानं एव लोकम उपासित किम प्रजया करिष्याम, प्रजाला उत्पन्न करून आम्ही काय करणार? की ये श्याम, की ज्यांच्याने न अस्माकम अयम आत्मा अयम लोक, की ज्याच्यामुळे आम्हाला हा आत्मा अर्थात आत्मारूप लोक, अयम आत्मा अयम लोक, आत्मारूप लोक प्राप्त होत नाही, अशा प्रजा, धन इत्यादी कला घेऊन आम्ही काय करणार? ठीक, ही श्रुती प्रमाण दिली आहे. या श्रुतीचा या ठिकाणी उल्लेख करण्याचा काय अभिप्राय आहे? की लोक शब्दाने आत्मलोक याचं सुद्धा ग्रहण केल्या जातं हे सांगण्याकरिता. आणि म्हणून ती जी वर श्रुती दिली आहे, एतम एव प्रव्राजिनः लोकमिच्छन्त, तिथं सुद्धा लोक शब्दाचा अर्थ मनुष्याधिक लोक न घेता काय घ्यायचा आहे? आत्मालोक घ्यायचा आहे. ठीक आहे जी. इत्यादी श्रुतियों ने आत्मलोक कथन कर्या है. याते, म्हणून ता उक्त श्रुति विषय लोक शब्द करके ता आत्मारूप लोक का ग्रहण करना उचित है कि नहीं? याते, म्हणून ता उक्त श्रुति विषय,
ता उक्त श्रुती म्हणजे वर दिलेली श्रुती. कोणती श्रुती? एतम एव प्रव्राजिनः लोकम इच्छन्त प्रव्रजन्ति. ठीक आहे ना. या श्रुतीमध्ये आलेला जो शब्द आहे लोक शब्द, त्याने आत्मालोक घ्यायचा. म्हणजे आत्मज्ञानाच्या इच्छेने, आहे की नाही, विवेकादी साधन संपन्न पुरुष संन्यास घेतात. तो संन्यास विविदिशा संन्यास आहे, हा त्याचा अर्थ होतो. मग अर्थात विविदिशा संन्यासासाठी ही श्रुती प्रमाण झाली. कोणती? एतमेव प्रव्राजिनः. लागला अर्थ. चला, याते ता उक्त श्रुति विषय लोक शब्द करके ता आत्मा रूप लोक का ग्रहण करना उचित है इति. पुढे, और सो उक्त विविदिशा संन्यास भी दो प्रकार का होवे है. तुम्हाला लिहून दिलं होतं ना नकाशामध्ये, आकृती काढली होती. तर त्या संन्यासाचे मुख्य 4 भेद केले होते. बहुकुटीचक, बहुदक, हंस, परमहंस. परमहंसाचे 2 प्रकार केले होते. विविदिशा संन्यास, विद्वत संन्यास. त्यात पुन्हा विविदिशा संन्यासाचे 2 भेद. कोण कोण? कर्म त्याग रूप संन्यास आणि दंड धारणाधिक आश्रम रूप संन्यास. तर त्या विविदिशा संन्यासाचे जे 2 भेद, त्याचं विवेचन करत आहेत आता ग्रंथकार. और सोक्त विविदिशा संन्यास भी 2 प्रकार का होवे है. एक तो जन्म की प्राप्ति करने हारे कर्मों का त्याग रूप होवे है की नाही. जन्म की प्राप्ती करणे हारे कर्म. जर आपण कर्मच करत राहिलो, विहित कर्माधिक, आहे की नाही, श्रुतीने सांगितलेले, स्मृतीने सांगितलेले कर्मच करत राहिलो, ज्ञान प्राप्त केलंच नाही, तर त्या कर्माच्या बळाने मोक्ष प्राप्त होतो का? नाही. अपितु जन्म मरणाधिक संसारच काय होत असतो? प्राप्त होत असतो. मग तेच दिलं आहे. जन्म की प्राप्ति करने हारे कोण? कर्म. कर्म उन कर्मों का त्याग रूप होवे है, हा पहिला. एक तो म्हणजे विविदिशा संन्यासाचे जे 2 भेद, त्यात हा एक पहिला भाग झाला. कोणता? कर्म त्याग रूप संन्यास झालं. दुसरा, अब आता पहा, और दूसरा प्रवेश मंत्र के उच्चारण पूर्वक दंड धारणाधिक आश्रम रूप होवे है. विविदिशा संन्यासाचा दुसरा भेद है की नाही. प्रवेश मंत्र का उच्चारण पूर्वक. संन्यास घेत असताना एक मंत्र उच्चारण करावा लागतो. त्या मंत्राचं नाव आहे प्रवेश मंत्र. मंत्राचं काय आहे? ते नाव आहे. मंत्र दुसरा आहे, त्या मंत्राचं नाव आहे प्रवेश मंत्र. आणि ते उच्चारण करत दंड धारण करणे, काषाय वस्त्र धारण करणे इत्यादी स्वरूप जो संन्यास, त्याला म्हणायचं काय? आश्रम रूप संन्यास. ठीक है. और दूसरा, प्रवेश मंत्र के उच्चारण पूर्वक दंड धारणाधिक आश्रम रूप होवे है, म्हणजे आश्रम रूप विविदिशा संन्यास झाला. लागलं की नाही. प्रवेश मंत्र असतो ओम भूः संन्यस्तं मया, ओम भुवः संन्यस्तं मया, ओम स्वः संन्यस्तं मया, ओम भूर्भुवः स्वः सर्वं संन्यस्तं मया, असा मंत्र आहे. प्रवेश मंत्र त्याला म्हणतात. ठीक आहे जी. चला, तर दुसरा, प्रवेश मंत्र के उच्चारण पूर्वक दंड धारणाधिक आश्रम रूप होवे है. लागली पंक्ती. पुढे चला. तहा काम्य कर्म तथा फल की इच्छा पूर्व करे हुए नित्य कर्म इस पुरुष को जन्म की प्राप्ति करे है की नाही. काम्य कर्म, कर्म देखील काय आहे? भेद आहे की नाही. काय काय? काम्य कर्म, नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, प्रायश्चित्त कर्म वगैरे. ता काम्य कर्म तथा त्याचप्रमाणे फल की इच्छा पूर्व करे हुए नित्य कर्म. नित्य कर्म पण कसे? फलाची इच्छा धरून केलेले नित्य कर्म. इस पुरुष को, जो करणाऱ्या पुरुषाला, कर्म करणाऱ्या पुरुषाला काय करतात? जन्म की प्राप्ती करे है, जन्माची प्राप्ती करून देतात. 3 कर्मों का जो त्याग है, असे जे काम्य नित्य नैमित्तिक कर्म आहे, त्या कर्मांचा जो त्याग, काम्य कर्म, फलाची इच्छा धरून केले जाणारे नित्य कर्म, 3 कर्मों का जो त्याग है, सो प्रथम विविदिशा संन्यास कहा जावे है की नाही. सो प्रथम विविदिशा संन्यास कहा जावे, म्हणजे सर्व कर्माचा त्याग करायचा, विवेकाधिकाने युक्त आहे आणि आत्मज्ञानाची इच्छा आहे, अशा वेळेस घेतला जाणारा जो संन्यास, त्याला म्हणायचं काय? विविदिशा संन्यास.
सर्वप्रथम विविदिशा संन्यास कया जाय, पण त्यात कोणता हा झाला? काम्य कर्माचा त्याग केल्यामुळे कर्म त्याग रूप विविदिशा संन्यास झाला. काय? कर्म त्याग रूप विविदिशा संन्यास. ताके विषय भी, त्यामध्ये देखील काम्य कर्म का तो स्वरूप ते परित्याग विवक्षित आहे. दोन कर्म सांगितले की नाही, काम्य कर्म नित्य कर्म. त्यात काम्य कर्माचा स्वरूपाने त्याग म्हणजे अजिबात करायचेच नाही. पण नित्य कर्माचं तसं नाही आहे. नित्य कर्माचा स्वरूपाने त्याग नाही करायचा. नित्य कर्म रोज करायचे, पण त्याच्या फलाची इच्छा धरायची नाही, असा त्याग. ठीक आहे, तेच सांगतायत. ताके विषय भी काम्य कर्म का तो स्वरूपते ही परित्याग विवक्षित है, और नित्य कर्मों का स्वरूपते परित्याग विवक्षित नहीं है. स्वरूपता परित्याग अपेक्षित नाही आहे. कशाचा? नित्य कर्माचा. स्वरूपाने त्याग करणं म्हणजे अजिबात न करणं, त्याला काय म्हणायचं? स्वरूपाने त्याग. पण तसा स्वरूपाने त्याग कोणत्या कर्माचा करायचा? काम्य कर्माचा. कोणत्या कर्माचा नाही करायचा? नित्य कर्माचा नाही करायचा. मग काय करायचं? किंतु ती नित्य कर्मों के फल की इच्छा मात्र का परित्याग विवक्षित आहे. त्या नित्य कर्माचं जे फल, त्या फलाची फक्त इच्छा नाही करायची. नित्य कर्म तर करायचे, पण फलाची इच्छा करायची नाही, असा अर्थ. किंतु ती नित्य कर्मों के फल की इच्छा मात्र का परित्याग विवक्षित है. तहा ता प्रथम विविदिशा संन्यास विषय यह श्रुती प्रमाण आहे. त्यामध्ये पहिला जो विविदिशा संन्यास आहे, विविदिशा संन्यासाचे जे दोन प्रकार, त्यात पहिला जो कर्म त्याग रूप विविदिशा संन्यास, त्याकरिता श्रुतीचं प्रमाण दिलं जाऊ राहिलं. न कर्मणा न प्रजया न धनेन त्यागेन एके अमृतत्वम आनशुः, ही श्रुती आहे की नाही. अर्थ यह, पूर्व अधिकारी पुरुष काम्य कर्मों करके तथा फल की इच्छा पूर्वक करे हुए नित्य कर्मों करके मोक्ष के साधन रूप ब्रह्म साक्षात्कार को नहीं प्राप्त होते भये. मोक्षाचं साधन जे कोण? ब्रह्म साक्षात्कार. त्या ब्रह्म साक्षात्काराला प्राप्त झाले नाहीत. कोण? की ज्या अधिकारी पुरुषांनी केवळ काम्य कर्म केलेले आहेत, आहे की नाही. काम्य कर्म केल्याने त्यांना मोक्षाचं साधन ब्रह्मज्ञान प्राप्त झालं नाही. त्याचप्रमाणे फलाची इच्छा धरून केलेले जे नित्यकर्म, त्या नित्यकर्मापासून देखील त्यांना मोक्षाला कारणीभूत जे ब्रह्मज्ञान, ब्रह्म साक्षात्कार, तो त्यांना प्राप्त झाला नाही. अर्थात कर्माने, काम्य कर्माच्या अनुष्ठानाने किंवा फलसहित नित्य कर्माच्या अनुष्ठानाने काय ब्रह्मज्ञान प्राप्त होत नाही. मग कशाने होतो? तर त्याच्या त्यागानेच होतो. त्याग केला म्हणजेच काय? कर्माचा त्याग केला, अर्थात कर्म त्याग रूप संन्यास झाला. आणि त्याच्याकरताच ही श्रुती प्रमाण दिली. काय म्हटलं? की न कर्मणा, कर्माने काही ब्रह्मज्ञान प्राप्त होत नाही. न प्रजया, प्रजेने म्हणजे पुत्रपौत्रादी उत्पन्न केलं त्यानेही होत नाही. न धनेन, धनाने खूप धन प्राप्त केलं, आहे की नाही, तर त्या धनाने ब्रह्मज्ञान होतं असंही नाही आहे. धनाने जर ब्रह्मज्ञान प्राप्त झालं असतं तर आतापर्यंत सारे धनी मुक्त झाले असते. पण जेवढे धनी लोक आहेत त्यात कोणीही मुक्त झालेला नाही आहे. समाधान सुद्धा त्यांना नाही आहे. त्यांना जर विचारलं, बाबा तुम्हाला समाधान आहे का? भरपूर पैसा आहे तुमच्याकडं, तुम्ही नुसतं हॉटेलमध्ये चहा प्यायला गेले तर 1 लाख रुपये तिथे खर्च करतात चहासाठी. असेही काही हॉटेल आहे म्हणतात, आपल्याला काही माहित नाही. 1 लाख रुपयाला एक चहाचा कप, 10,000ला, 15,000ला, 2,000ला असे पण आहेत, आहे की नाही, सांगतात लोक, आहे की नाही. तर इतके काही श्रीमंत लोक आहेत की त्यांना वाटतं हा पैसा कुठं कुठं खर्च करावा. पण मग एवढा पैसा असून देखील त्यांना समाधान आहे का? तुम्हाला शांती आहे का विचारलं, अजिबात नाही. अत्यंत बुद्धीमध्ये काय त्यांच्या विक्षेपच आहे. मग मोक्ष कुठून भेटणार? होऊ शकत नाही. कळलं? मुलाखत घेऊन बघा तुम्ही श्रीमंत लोकांची, त्यांच्या सुद्धा कोर्ट केस कचेऱ्या चालू असतात. लागलं? चला. न कर्मणा न प्रजया न धनेन, लागलं? न धनेन. मग कशाने प्राप्त होईल आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान? त्यागेन, त्यागानेच प्राप्त होत आहे. त्यागेन एके अमृतत्वम आनशु, अमृतत्वाला प्राप्त झाले, पण कशाने? त्यागाने. अर्थ यह, पूर्व अधिकारी पुरुष काम्य कर्मों करके तथा फल की इच्छा पूर्वक करे हुए नित्य कर्मों करके मोक्ष के साधन रूप ब्रह्म साक्षात्कार को नहीं प्राप्त होते भय है, प्राप्त झाले नाहीत.
तथा न प्रजया पण म्हटलंय की नाही, त्याची व्याख्या तथा पुत्र पौत्राधिक प्रजा करिके ब्रह्मज्ञानाला प्राप्त झाले नाहीये. जर असं जर ठरलं असतं काय की ज्याला 5-25 मुलं आहेत, 100-200 नातू आहेत, त्यालाच ब्रह्मज्ञान होईल, आहे की नाही? असं आहे का? असं नाही आहे. कळलं की नाही? न प्रजया म्हटलंय की नाही, त्याचंच व्याख्यान केलं इथं. तथा पुत्र पौत्र अधिक प्रजा करिके तथा गौ सुवर्णाधिक धन करिके, पशुधन सुवर्णधन वगैरे खेती वगैरे हे सारं धनच आहे. तर गौ सुवर्णाधिक धन करिके ता ब्रह्म साक्षात्कार को नाही प्राप्त होते भय, प्राप्त होऊ शकले नाही. जर धनानेच ब्रह्मज्ञान झालं असतं तर आतापर्यंत जर तुम्ही इतिहास बघितला तर कितीतरी मोठमोठे राजे लोक, सार्वभौम राजे सुद्धा आहे की नाही, पूर्व पुण्याचा उदय झाला, संस्कार होते, तर शेवटी त्यांनी आपला हा सारा राज्यकारभार मुलाधिकाच्या ताब्यात देऊन स्वतः कुठे गेले? अरण्यात राज्यकारभार सोडून जंगलात गेले, ऋषीमुनींच्या आश्रमात गेले, तपश्चर्या केली, तिथं श्रवण मनन केलं आणि तिथं त्यांना ज्ञान प्राप्त झालं. जर धनाने ज्ञान प्राप्त झालं असतं तर राजे लोकांना का बरं राज्य सोडून जावं लागलं असतं? जावं लागलं नसतं जंगलामध्ये, ऋषीमुनीच्या आश्रमामध्ये. कळला अर्थ? चला. ता ब्रह्म साक्षात्कार को नहीं प्राप्त होते भय आहे. किंतु मग ते पूर्व विरक्त पुरुष जन्मों की प्राप्ति करने हारे कर्मों के त्याग रूप संन्यास करके ही ता ब्रह्म साक्षात्कार को प्राप्त होते भय है. झालं की नाही? श्रुतीच्या अंतिम पादाची व्याख्या त्यागेन एके अमृतत्वम आनशो, त्याची व्याख्या. किंतु ते पूर्व विरक्त पुरुष अत्यंत विरक्ती धारण करून जन्मों की प्राप्ती करणे हारे कर्म आहे की कर्म काय आहे? बार बार जन्म प्राप्ती करायला लावणारे आहेत. तर जन्माची प्राप्ती करविणारे जे कर्म आहे त्या कर्मांच्या त्याग रूप संन्यास करिकेही, त्या कर्माचा त्याग रूप संन्यास घेऊनच ता ब्रह्म साक्षात्कार को प्राप्त होते भय है. हा झाला या श्रुतीचा अर्थ. ही श्रुती इथं प्रमाण म्हणून दिली कशाकरिता? कर्म त्याग रूप संन्यास सुद्धा आहे हे सिद्ध करण्याकरिता. याते म्हणून इदानीम काल के अधिकारी पुरुषने भी, इदानीम काल वर्तमान कालात सुद्धा जे विरक्त पुरुष आहेत, अधिकारी पुरुष आहेत, त्यांनी देखील काय करावं? त्याते इदानीम काल के अधिकारी पुरुषने भी ता कर्म के त्याग रूप संन्यास करिके ही, त्या सर्व कर्माचा त्याग रूप संन्यास करूनच ता ब्रह्म साक्षात्कार को संपादन करना इति. त्या ब्रह्म साक्षात्काराला काय करावं? प्राप्त करून घ्यावं. पण ब्रह्म साक्षात्कार प्राप्त करून घेण्यासाठी काय करावं लागेल? संन्यास. संन्यास म्हणजे त्या सर्व कर्माचा त्याग. हा. ता ब्रह्म साक्षात्कार को संपादन करना इति. यह श्रुति ता प्रथम विविदिशा संन्यास को ही कथन करे है. प्रथम विविदिशा संन्यास म्हणजे विविदिशा संन्यासाचे जे 2 प्रकार, त्यातला पहिला प्रकार कोणता? कर्म त्याग रूप संन्यास. त्याचं प्रतिपादन करते कोण? ही श्रुती, असं सांगायचं आहे. ता प्रथम विविदिशा संन्यास को ही कथन करे है. तहा जिन विरक्त गृहस्थादिकों को किसी प्रबल निमित्त के वसते दंड धारणादि रूप आश्रम संन्यास के करने का प्रतिबंध होवे है. लागलं? 3 गृहस्थादिकों को इस प्रथम विविदिशा संन्यास विषय ही अधिकार है. लागली पंक्ती पहा पुन्हा. तहा जिन विरक्त गृहस्थादिकों को, गृहस्थीच होता पण गृहस्थाश्रम करता 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 काय झाला? विरक्त झालं. तीव्र वैराग्य, तीव्रतर वैराग्य वगैरे प्राप्त झालं. मग त्याला तर संन्यास घ्यायचा आहे कोणता? दंड धारण करणे, वस्त्र धारण करणे, काषाय वस्त्र धारण करणे रूप. परंतु काहीतरी प्रतिबंध येऊ राहिला, संन्यास घेऊ नाही शकू राहिला. मग त्याने काय करावं? हा कर्म त्याग रूप विविदिशा संन्यास करावा. तो त्याचा अधिकारी आहे असं सांगतात. 10 जिन विरक्त गृहस्थादिकों को किसी प्रबल निमित्त के वसते, काहीतरी मोठा प्रबल निमित्त आलाय, प्रतिबंधक आलाय, वसते दंड धारणादि रूप आश्रम संन्यास के करने का प्रतिबंध होवे है.
दंड धारण करणे, काषाय वस्त्र धारण करणे असा संन्यास घेण्याची इच्छा आहे, पण काहीतरी मध्ये काय येऊ राहिला, प्रतिबंध येऊ राहिला, अडचण येऊ राहिली, दिक्कत येऊ राहिली है की नाही, प्रतिबंध होवे आहे. 3 गृहस्थाधिको कु, त्या गृहस्थाधिकांनी काय करावं, इस प्रथम विविधिशा संन्यास विषयी अधिकार आहे. त्यांचा अधिकार पहिला जो कर्मत्याग रूप विविधिशा संन्यास आहे तो त्यांनी करावा. इस विविधिशा संन्यास विषय स्त्रियों का भी अधिकार है. अशा प्रकारचा कर्मत्याग रूप विविधिशा संन्यास घेण्यामध्ये अधिकार स्त्रियांचा सुद्धा आहे असं सांगतायत. म्हणजे कशावरून सांगतायत सर्व गोष्टी. इस विविधिशा संन्यास विषय संन्यास घेण्यामध्ये स्त्रियों का भी अधिकार है. काहे ते का बरं, श्रुती स्मृती इतिहास पुराण आदि को विषय या सर्व ठिकाणी अनेक उदाहरण आलेले आहेत संन्यस्त स्त्रियांचे आहे की नाही. त्यांच्या मुखातून सुद्धा ज्ञानाची चर्चा उपनिषदात सुद्धा येते की नाही. गार्गीला मैत्रीला उपदेश करतातच ना ऋषी लोक, त्याही प्रश्न विचारतात, त्याही अन्य लोकांना उपदेश करतात. मग पहा काय ती श्रुती स्मृती इतिहास पुराण आदि को विषय जनक, याज्ञवल्क्य, अजातशत्रु कहोल, मैत्रेयी, गार्गी इत्यादि को ब्रह्म साक्षात्कार की प्राप्ती कथन करी है की नाही. या मैत्री गार्गी वगैरे या सर्व काय आहे, स्त्रियाच आहे, पण त्यांना सुद्धा ब्रह्म साक्षात्कार झालेलं सांगितलेलं आहे. श्रुती स्मृती इतिहास पुराणामध्ये ब्रह्म साक्षात्कार की प्राप्ती कथन करी है. 3 सर्वों को ता उक्त विविधिशा संन्यास करके ही ब्रह्म साक्षात्कार की प्राप्ती भई है. या सर्व स्त्रियांना ब्रह्म साक्षात्कार झाला, पण संन्यासाशिवाय तर ब्रह्म साक्षात्कार होत नाही संन्यास घेतल्याशिवाय. मग संन्यास तर घेतला असावा यांनी. मग कोणता संन्यास घेतला, तर पहिला कोणता, कर्मत्याग रूप विविधिशा संन्यास. लागला अर्थ. 3 सर्वों को ता उक्त विविधिशा संन्यास करके ही ब्रह्म साक्षात्कार की प्राप्ती भई है. ठीक. आता याच्यावर शंका, म्हणे का हो स्त्रियांनाही तुम्ही संन्यास घेण्याचा अधिकार आहे असं सांगितलं, हे कसं काय बुवा. याच्यावर शंका घेऊ राहिला कोण, पूर्व पक्षी. पंक्ती पहा शंका. यज्ञोपवीत का धारण रूप उपनयन संस्कार वाले को ही वेद के अध्ययन करणे विषय अधिकार होवे है. वेदाचा अध्ययन करण्याचा अधिकार कुणाचा, की ज्यांचा यज्ञोपवीत संस्कार झालेला आहे त्याला उपनयन संस्कार म्हणतात. तेच वेदाचं काय करू शकतात, अध्ययन. उपनयन संस्कार झालेला नसेल तर त्याला वेद अध्ययन करण्याचा अधिकार नाही आहे. कळलं. यज्ञोपवीत का धारण रूप, धारण स्वरूप जो उपनयन संस्कार, असा उपनयन संस्कार वाला जो मनुष्य की ज्याचे संस्कार झालेले आहेत, उपनयन संस्कार वाले को ही वेद के अध्ययन करने विषय, वेदाचा अध्ययन करण्यामध्ये अधिकार होवे है. और स्त्रियों को ता उपनयन संस्कार का अभाव है. असं कुठंच विधान नाही की स्त्रियांनी सुद्धा उपनयन संस्कार करावेत म्हणून. उपनयन संस्काराचाच अधिकार नाहीये कुणाला, स्त्रियांना. तर त्यांना वेदाचा अध्ययन करण्याचा कसं काय अधिकार नाही. कळलं. असा प्रश्न करू राहिला पूर्व पक्षी. स्त्रियों को ता उपनयन संस्कार का अभाव है याते, म्हणून 3 स्त्रियों को वेद के अध्ययन करने का अधिकार ही नहीं है. कोणती स्त्री असू द्या, असं नाही की ब्राह्मणाची स्त्री असेल तर वेद अध्ययन करण्याचा अधिकार आहे असं नाही. स्त्रियांना साऱ्यांना शूद्र म्हटले गेलेलं आहे. मग त्यांना उपनयन संस्काराचा सुद्धा अधिकार नाही आहे. आणि जर उपनयन संस्काराचा अधिकार नाही आहे तर वेद अध्ययन करण्याचा अधिकार त्यांना कसं काय होईल, कसं काय त्यांनी वेद अध्ययन करावं. असा वेद के अध्ययन करने का अधिकार ही नहीं है. और आणखीन प्रमाण श्रुतीचं, स्त्री शूद्रऊ नाधियाताम न अधियाताम. स्त्री आणि शूद्र यांना अध्ययन करू नये, अध्यापन करू नये, म्हणजे त्यांना शिकवू नये असं सांगितलेलं आहे. स्त्रियांना वेद शिकवू नये आणि शूद्रांना सुद्धा वेद शिकवू नये. त्यांनी काही शिकू नये असं मात्र नाही आहे, वेद शिकू नये असं म्हटलेलं आहे की नाही. स्त्री शूद्रऊ नादियाताम, श्रुति भी स्त्री शूद्रों को वेद के अध्ययन का निषेध करे. वेदाचा अध्ययन त्यांनी करू नये असं सांगितलेलं आहे. और तत्वमसी आदि वैदिक वाक्य ते ही ब्रह्म साक्षात्कार की प्राप्ती होवे है. तत्वमसी आदि जे वेदाचे वाक्य आहे त्यांचं श्रवण केलं तरच होते काय, ब्रह्मज्ञानाची प्राप्ती. ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करायसाठी काय करावं लागेल,
तत्वमसी आदी वाक्य ऐकावे लागतील. आणि तत्वमसी आदी वाक्य म्हणजे वेदाची वाक्य आहे. आणि ते वेदाची वाक्य ऐकण्याकरिता काय करावं लागतं? उपनयन संस्कार करावे लागतात. आणि उपनयन संस्कार करण्याचा अधिकार तर स्त्रियांना नाही आहे, शूद्रांना नाही आहे. अर्थात त्यांना वेदाचा अध्ययन करण्याचा अधिकार नाही आहे. आणि जर त्यांना वेद अध्ययन करण्याचा अधिकार नाही आहे तर तत्वमसी अधिक वाक्य त्यांना ऐकण्याचा अधिकार नाही आहे. आणि जर ते तत्वमसी अधिक वाक्य ऐकू शकले नाही तर त्यांना ब्रह्मज्ञान होईलच कसं? बरोबर. और तत्वमसी अधिक वैदिक वाक्य ते ही ब्रह्म साक्षात्कार की प्राप्ति होवे. ता महावाक्य के श्रवण का अनधिकारी होने ते म्हणजे अधिकार नसल्यामुळे 3 स्त्रियों को तथा शूद्रों को ता ब्रह्म ज्ञान विषय अधिकार ही नाही आहे की नाही? वेदाचा अध्ययन करण्याचा अधिकार नसल्यामुळे ब्रह्मज्ञानाचा त्यांना काय नाही आहे? अधिकार नाही. स्त्रियों को तथा शूद्रों को ता ब्रह्मज्ञान विषय ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यामध्ये अधिकार ही नाही आहे. ही झाली पूर्व पक्षाची शंका. कळलं? आता समाधान देतात. स्त्रियो वैश्यास तथा शूद्रास ते पियांती परांगते. कुठलं वचन आहे? श्रीमद भगवत गीता. ठीक आहे. काय सांगितलंय भगवंताने? स्त्रिय वैश्या तथा शूद्रा ते अपि यांती परांगती. ते अपि परांगती यांती. ते सुद्धा परगतीला ब्राह्मी स्थितीला प्राप्त होतात. कोण? स्त्री वैश्य शूद्र सर्वच. इस वचन करके श्री भगवान ने, भगवान श्री कृष्ण ने स्त्री शूद्रों को भी मोक्ष की प्राप्ति कथन करी है. मोक्षाची प्राप्ती स्त्रियांना पण होते आणि शूद्रांना पण होते असं साक्षात भगवंताने सांगितलेलं आहे. म्हणजे काय खोटं आहे का? नाही. कथन करी है. और आणखी श्रुती काय सांगते बघा. यद ब्रह्म विद्यया सर्वं भविष्यन्तः मनुष्याः मन्यन्ते. ही श्रुती काय सांगितलं? इस श्रुतीने मनुष्य मात्र को ही, मनुष्याः सर्व मनुष्यांना ब्रह्मविद्या करके, ब्रह्मविद्यया ब्रह्मविद्येच्या द्वारे सर्वात्म भाव की प्राप्ती म्हणजे मोक्ष भावाची प्राप्ती कथन करी आहे. मनुष्य मात्राला, जेवढे मनुष्य आहे प्रत्येकाला अधिकार आहे ब्रह्मज्ञान करून सर्वात्म भावाची प्राप्ती करून घेण्याचा अधिकार. सर्वात्म भाव म्हणजे मोक्ष भाव, ब्राह्मी स्थिती प्राप्त करून घेण्याचा अधिकार मनुष्य मात्रांना आहे असं श्रुतीने सुद्धा सांगितलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे मग का हो तुम्हाला ही श्रुती दिसू राहिली? यद ब्रह्मविद्यया सर्वं भविष्यन्तः मनुष्या मन्यन्ते. भगवंताचं वचनही दिसू राहिलं. पण आम्ही प्रमाण म्हणून ज्या श्रुतीवर दिले आहे स्त्री शूद्रौ नाधीयताम, याचं काय? या श्रुतीचं काय करणार तुम्ही? स्पष्ट बोललेलं आहे इथं. तर त्याची संगती लावून देऊ राहिले ग्रंथकार. इस श्रुति ने मनुष्य मात्र को ही ब्रह्म विद्या करके सर्वात्म भाव की प्राप्ति कथन करी है. लागला अर्थ? और सो ब्रह्म ज्ञान वेदांत शास्त्र के श्रवण ते विना संभवता नहीं है. नाही ब्रह्मज्ञान वेदांत श्रवणानेच होणार. वेदांतचं जर श्रवण केलं नाही तर ब्रह्मज्ञान होऊ शकत नाही. कारण वेदांत शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे जीव काय, ब्रह्म काय, त्यांची एकता कशी वगैरे वगैरे. सो ब्रह्मज्ञान वेदांत शास्त्र के श्रवण ते विना संभवता नाही. याते म्हणून यह व्यवस्था सिद्ध होवे. मग अशी व्यवस्था करायची, अशी संगती लावायची. कशी? स्वतः सांगतायत. याते यह व्यवस्था सिद्ध होवे है काय कि वेद अध्ययन के अधिकारी जे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यह 3 वर्ण वाले पुरुष है. वेद अध्ययन करण्याचे अधिकारी कोण कोण? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य. आणि या तिघांनाच उपनयन संस्काराचा अधिकार आहे. यह 3 वर्ण वाले पुरुष है. तीनों को तो उपनिषद रूप वेदांत के श्रवणादि को ते ही ब्रह्म ज्ञान की उत्पत्ती होवे है. ह्या लोकांना ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी उपनिषदाचं श्रवण केलं तर उपनिषद रूप वेदांत ऐकून त्यांना ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते. म्हणजे ठीक आहे, तिघाच्या बाबतीत हे झालं. पण बाकीच्यांच्या बाबतीत काय? स्त्री व शूद्र यांच्या बाबतीत काय सांगतात? तीनों को तो उपनिषद रूप वेदांत के श्रवणादि को ते ही ब्रह्म ज्ञान की उत्पत्ति होवे. और पूर्व अनेक जन्मों के पुण्य कर्म करके शुद्ध हुआ है अंतकरण जिनों का.
ऐसे जे वेद अध्ययन के अनधिकारी स्त्री शूद्रादिक है, तीनों को तो वेदांत अर्थ के प्रतिपादक पुराणादिकों के श्रवणते ही ता ब्रह्मज्ञान की उत्पत्ती होवे. झालं, संगती लावली आहे की नाही. की ज्यांचा वेद अध्ययन करण्याचा अधिकार नाही असे कोण? स्त्री आणि शूद्र आहे की नाही. परंतु पूर्वजन्मातील कोणतं तरी पुण्यकर्म त्यांच्या कामाला आलं आणि त्यांचं अंतःकरण शुद्ध झालेलं आहे. असं काही जरूरत थोडी आहे की जे जे स्त्री रूपाने जन्माला येतात किंवा शूद्र रूपाने जन्माला येतात त्यांचं अंतःकरण सर्वांचं मलिनच असतं असं काही नाहीये. आणि कधी कधी कोळशात सुद्धा हिरा सापडतो आहे की नाही. तसं स्त्री एखादी किंवा शूद्रामध्ये सुद्धा काय शुद्ध अंतःकरणाचा माणूस एखादा कोणी असणं संभवनीय आहे. पण त्याला तर वेद अध्ययन करण्याचा अधिकार नाही आहे आणि अंतःकरण शुद्ध आहे. म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता जसं पात्र असावं लागतं तसं त्याच्या ठिकाणी आहे. परंतु वेद अध्ययन करण्याचा अधिकार नाही आहे. मग त्याने काय करावं तर त्याने उपनिषदाच्या सिद्धांताला सांगणारे जे पुराणाधिक आहेत किंवा वेदांताचे अन्य ग्रंथ आहेत, अन्य ऋषीमुनींनी लिहिलेले, जसं तत्वानुसंधान आहे, पंचदशी आहे, हे सारे बाकीचे ग्रंथ, या ग्रंथांच्या अध्ययनाने त्याने ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यावं असा अर्थ सांगितला आहे. ठीक आहे. पुन्हा पाहत्या पंक्ती. और पूर्व अनेक जन्मों के पुण्य कर्म करके, पूर्वीच्या अनेक जन्मातील पुण्यकर्माच्या बळाने शुद्ध हुआ आहे अंतकरण जिनो का, शुद्ध झालेले अंतकरण ज्यांचं, असे जे पण कसे वेद अध्ययन के अनधिकारी, पण वेदाचा अध्ययन मात्र करू शकत नाही का, स्त्री किंवा शूद्र असल्यामुळे. अनधिकारी स्त्री शूद्राधिक है, तीनों को तो वेदांत अर्थ के प्रतिपादक, वेदांत अर्थाचं जीव ब्रह्माच्या एकतेचं प्रतिपादन करणारे जे पुराणादिको के श्रवणते, पुराणातून देखील भलं कथाच्या माध्यमातून, परंतु मुख्य सिद्धांत हाच आहे ना, कोणता, जीव ब्रह्माची एकता सांगितलेली आहे. ठीक आहे ना. भरपूर पुराण आहे, विष्णु पुराण, आत्मपुराण, पद्मपुराण आदि आदि करके. वेदांत अर्थ के प्रतिपादक पुराणादिकों के श्रवणते ही ता ब्रह्म ज्ञान की उत्पत्ति होवे, त्या ब्रह्म ज्ञानाची त्यांना उत्पत्ती होते. इसी कारण ते इतिहास पुराणों विषय है कि नहीं, विदुराधिक शूद्रों को भी ता ब्रह्म ज्ञान की प्राप्ती कथन करी है. यामुळेच इतिहास पुराणादिकामध्ये सांगितलेलं आहे की विदुराधिक जे शूद्र त्यांनी सुद्धा काय वेदांताचं चिंतन करून, पुराणादिकाचं अन्य ग्रंथाचं, वेदांताच्या अन्य ग्रंथाचं चिंतन करून त्यांना सुद्धा ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं आहे असं वर्णन केलेलं आहे. इसी कारण ते इतिहास पुराणों विषय विदुराधिक शूद्रों को भी ता ब्रह्मज्ञान की प्राप्ति कथन करिए. जबी शूद्र को भी ता ब्रह्मज्ञान विषय अधिकार सिद्ध भया. याचा अर्थ काय ठरलं की शूद्रांना सुद्धा ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्याचा अधिकार आहे. भलं वेदवाक्याच्या माध्यमातून नका का ब्रह्मज्ञान होईना, परंतु त्यांच्यासाठी सुद्धा ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्याचा अन्य उपाय आहेच. जबी जर शूद्रों को भी ता ब्रह्मज्ञान विषय अधिकार सिद्ध भया तभी मैत्रेयी, तभी म्हणजे तरस, म्हणून तर मैत्रेयी स्त्रीच होती, गार्गी स्त्रीच होती. तर मैत्रेयी गार्गी अधिक ब्राह्मण स्त्रियों को ता ब्रह्मज्ञान विषय अधिकार है. या के विषय कहना है, या के विषय क्या कहना, सांगण्याची जरूरतच काय आहे, त्यांना सुद्धा ब्रह्मज्ञान झालेलं आहे. मैत्रेयी गार्गी लागलं, एवढं संगती लावली. आता पुढे और कई ग्रंथकार तो यह व्यवस्था करे है. आता या ग्रंथकाराने अशी व्यवस्था लावली, परंतु दुसरे काही ग्रंथकार दुसऱ्या पद्धतीने व्यवस्था करतात, नियोजन करतात. कसं करतात व्यवस्था, संगती लावतात, त्याचं सांगता येत आता. और कई ग्रंथकार तो यह व्यवस्था करे है काय, बृहदारण्यक उपनिषद विषय, बृहदारण्यक उपनिषदामध्ये याज्ञवल्क्य मुनीने अपनी मैत्री स्त्री के प्रती आहे की नाही, याज्ञवल्क्य मुनींची पत्नी, तिचं नाव होतं काय मैत्री, आणि एक होती गार्गी. तर आपणी मैत्री स्त्री के प्रती साक्षात श्रुती वचनों करके ही ब्रह्म विद्या का उपदेश करे आहे. त्यांनी तर आपली स्त्री जी मैत्री, तिला साक्षात वेदवाक्याचा उच्चारण करून वेदवाक्याच्या माध्यमानेच ब्रह्मज्ञान तिला दिलेलं आहे आणि तिलाही ब्रह्मज्ञान झालेलं आहे. याचा अर्थ स्त्रियांना सुद्धा वेद अध्ययन करण्याचा अधिकार आहे.
असं काही लोक संगती लावतात. पहा पुढे, अपनी मैत्री स्त्री के प्रति साक्षात श्रुति वचनों करके ही ब्रह्म विद्या का उपदेश करे है. और तीसरी बृहदारण्यक उपनिषद विषय गार्गी के साथ याज्ञवल्क्य है कि नहीं जी, गार्गी के साथ याज्ञवल्क्य मुनी का संवाद प्रसिद्ध है कि नाही. गार्गी बरोबर संवाद झालेला आहे. कुणाचा? याज्ञवल्क्य मुनीचा प्रसिद्ध आहे. याते याच्यावरून काय ठरलं की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य इन 3 वर्णों की स्त्रियों को आत्मज्ञान विषय उपयोगी वेदांत श्रुतियों के श्रवण विषय अधिकार सिद्ध होवे है, अशी संगती लावतात काही ग्रंथकार. काय म्हणतात की स्त्रियांना अधिकार आहे वेद अध्ययन करण्याचा, पण कोणत्या स्त्रियांना? सर्वच नाही. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या स्त्रिया. इन 3 वर्णों की स्त्रियों को आत्मज्ञान विषय उपयोगी, आत्मज्ञान प्राप्त, ते भी साऱ्याच वेदाचा नाही, आत्मज्ञान ज्या श्रुतिवाक्याने होऊ शकतो अशा वाक्याचं अध्ययन करण्यामध्ये अधिकार आहे, अर्थात उपनिषद. ठीक आहे, कर्मकांड सांगणारे श्रुती वगैरे त्याच्यात अधिकार नाही. असं स्त्रियों को आत्मज्ञान विषय उपयोगी वेदांत श्रुतिया, वेदांत श्रुतिया म्हणजे उपनिषद, तो वेदांत श्रुतियों के श्रवण विषय अधिकार सिद्ध होवे. और उपनयन संस्कार के अभाव त्यांचं उपनयन संस्कार तर झाले नाहीये, कारण उपनयन संस्कार करण्याचा त्यांना पण अधिकार नाही. कुणाला? कोणत्या स्त्रियांना? ब्राह्मण, वैश्य, शूद्र या स्त्रियांना सुद्धा अधिकार नाही. कशाचा? उपनयन संस्काराचा. और उपनयन संस्कार के अभाव ते 3 स्त्रियों को वेद के अध्ययन विषय अधिकार नाहीये, अन्य वेदाचा अध्ययन करण्यामध्ये त्यांचा अधिकार नाहीये. फक्त ब्रह्मज्ञानाला उपयोगी जो वेदांत आहे तो मात्र श्रवण करण्यामध्ये त्यांचा अधिकार आहे. उपनिषद ते ऐकू शकतात. पुढे प्रथम मग म्हणे का हो वेद अध्ययनामध्ये अधिकार नाही आहे, तो वेद अध्ययन म्हणजे कोणतं वेद अध्ययन राहिलं आणखीन बाकीचं? तर वेद अध्ययन म्हणजे काय याचा खुलासा करतात ग्रंथकार. प्रथम गुरु ने उच्चारण करे हुए वेद वाक्यों का जो पश्चात शिष्य करके उच्चारण है ताका नाम अध्ययन है. गुरुने काय करायचं? वेदाचं वाक्य उच्चारण करायचं आणि शिष्याने तसंच त्याच्या पाठीमागून म्हणायचं, याला म्हणतात वेदाचं अध्ययन. गुरु अध्ययन पूर्वक अध्ययन. बघा ना तुम्ही वेद पाठशाळा पाहिले की नाही कधी? तिथं कसं शिकवलं जातं? अगोदर गुरु मंत्र बोलतात आणि जसा तसा मग कोण बोलतो? शिष्य बोलत असतो. मग असं बोलता बोलता शिष्यालाही ते मंत्र पाठ होऊन जातात. तो पुढे मग आपल्या शिष्यांना शिकवतो. अशा रीतीने प्रथम गुरु ने उच्चारण करे हुए वेद वाक्यों का जो पश्चात म्हणजे मागवून, गुरु उच्चारणाच्या पाठीमागे शिष्य करके उच्चारण है ताका नाम अध्ययन है. जो कदाचित म्हणजे जर कदाचित स्त्रियों को वेदांत के श्रवण का अधिकार नहीं होता तो याज्ञवल्क्य मुनि मैत्री स्त्री के प्रति तथा गार्गी के प्रति साक्षात वेद की श्रुतियों करके ब्रह्म विद्या का उपदेश न करता. लागलं जर समजा स्त्रियांना वेदांत श्रुतीचा अध्ययन करण्यात सुद्धा अधिकार नसता, वेदांत श्रुती उपनिषद त्याचा अध्ययन करण्यात सुद्धा जर अधिकार नसता, तर याज्ञवल्क्य मुनींनी गार्गी आणि मैत्री यांना जो उपदेश केलेला आहे श्रुतीच्या माध्यमाने तो त्यांनी केला नसता. ते काही वेडे होते का? ते तर सर्वज्ञ होते, महामुनी होते. मग त्यांनी ज्या अर्थी वेद वाक्याचा उपदेश केलेला आहे त्या अर्थी वेदांत रूप जे श्रुती वाक्य आहेत अर्थात उपनिषद ते ऐकण्याचा अधिकार स्त्रियांना सुद्धा आहे असा अर्थ. जो कदाचित स्त्रियों को वेदांत के श्रवण का अधिकार नहीं होता तो याज्ञवल्क्य मुनि मैत्री स्त्री के प्रति तथा गार्गी के प्रति साक्षात वेद की श्रुतियों करके ब्रह्म विद्या का उपदेश न करता. यह याज्ञवल्क्य मैत्री का संवाद, याज्ञवल्क्य आणि मैत्री यांचा खूप मोठा संवाद झालेला आहे की नाही? प्रश्नोत्तर रूप संवाद उपनिषदामध्ये प्रसिद्ध आहे, पण आत्मपुराणामध्ये सुद्धा आम्ही दिलेला आहे म्हणे असं सांगतायत ग्रंथकार. यह याज्ञवल्क्य मैत्री का संवाद आत्मपुराण के 7वें अध्याय विषय, आत्मपुराणाचा 7वा अध्याय त्याच्यामध्ये स्पष्ट करके निरूपण कर्या है. लागला अर्थ? चला इति आता झालं ना हा विचार. तर काय झालं
तर विविदिशा संन्यासाचे जे दोन भेद, त्यापैकी पहिला जो कर्मत्यागरूप विविदिशा संन्यास आहे त्याचं वर्णन इथपर्यंत झालं. आता विविदिशा संन्यासाचा जो दुसरा भेद कोणता, दंडरूप धारणरूप, दंडादी धारणरूप आश्रमरूप संन्यास, थोडक्यात आश्रमरूप संन्यास, त्याचं विवेचन करतात. अब दुसरे आश्रम रूप विविदिशा संन्यास विषय श्रुती स्मृती प्रमाण कय है की नाही. आश्रम रूप जो विविदिशा संन्यास आहे तो सुद्धा श्रुती प्रमाणित आहे, स्मृती प्रमाणित आहे. श्रुती स्मृतीने त्याचं प्रतिपादन केलेलं आहे असं सांगतात. ता श्रुती म्हणजे कोणती श्रुती आहे की ज्या श्रुतीने आश्रमरूप संन्यासाचं विधान केलेलं आहे. सांगा मग ती श्रुती कोणती आहे. तर सांगतायत ग्रंथकार, दंडम आच्छादनम कौपिनम परिगृहेत शेषम विसृजेत, ही श्रुती आहे. दंडम आच्छादनम कौपिनम परिगृहेत, यांचा संग्रह करावा. फार तर संन्यासाने आपल्याजवळ काय काय वस्तू ठेवाव्यात, तर दंड ठेवावा, बरोबर. एक आच्छादनम, आच्छादन म्हणजे गोधडी वगैरे, कंथा जिला म्हणतात, अंगावर घेण्यासाठी थंडी वाजू नये म्हणून. आणि कौपिन, लज्जा रक्षण करण्याकरिता कौपिन. दंडम आच्छादनम कौपिनम परिगृहेत, यांचा संग्रह करावा. शेषम, बाकी सर्व, या गोष्टीला सोडून बाकी सर्व, याच्यामध्ये आणखीन दंड कमंडलू वगैरे घेऊ शकता पाणी पिण्याकरिता, काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण त्या सोडून बाकी शेषम विसृजेत, बाकी सर्व गोष्टींचा काय करावा, त्याग करावा. अर्थ यह दंडकू तथा शीत निवृत्ती, अर्थ शीत म्हणजे थंडी, थंडी निवृत्त होण्याकरिता, थंडी वाजू नये म्हणून कंथाकू, कंथा, कंथा माहितीये का, कंथा कशाला म्हणतात, कंथा को जानते किसको, गोधडी. गोधडी मतलब अनेक जुने कपडे एकत्र करून शिवलेला एक पदार्थ, एक वस्तू, तिला काय म्हणतात, गोधडी. प्रसिद्ध आहे की नाही, विकायला पण भेटतात आजकाल काही काही गोधड्या काही काही ठिकाणी, कळलं की नाही. मग आता सतरंजा चटाया वगैरे निघाल्या. पूर्वीच्या काळात श्रीमंताच्या घरी सुद्धा आता आजही आहेत काही गोधड्या खूप असायच्या, कळलं. कंथाकू तथा कौपिनकू तथा कमंडलू आदि कोकू यह सन्यासी ग्रहण करे. कमंडल है की नाही, कमंडलू पण दिला आहे की नाही पाणी पिण्याकरिता, आदी शब्दाने आणखीन काही आवश्यक वस्तू ग्रहण करे. तिस्ती भिन्न सर्व वस्तू का परित्याग करे. पण आवश्यक जेवढ्या वस्तू आहे भिक्षापात्र वगैरे सोडून हे बाकी सर्व वस्तूचा काय करावा, परित्याग करावा. कमीत कमी वस्तू ने आपल्याला जीवन कसं जगता येईल है की नाही याच्यासाठी प्रयत्न करावा, हा संन्यास आहे. का बरं असं, जर खूप जास्त वस्तूंचा संग्रह केला ना तर त्या वस्तूंची व्यवस्था करण्यातच बुद्धीची शक्ती खर्च होते, कळलं की नाही. आता एवढे ग्रंथ आहे, एवढ्या या वस्तू आहेत, आता हे कपाट आहे, आता हे साऱ्या वस्तू ठेवायच्या कुठं, मग त्याला घर पाहिजे, त्याला अलमारी पाहिजे, त्याला अमुक पाहिजे आहे की नाही. मग ते बंद करण्यासाठी कुलूप पाहिजे, कोणी घेऊन जाऊ नये म्हणून. आणि कुठे गेला तीर्थयात्रेला तर मागं चिंता होणार, आपली कुलूप कोणी तोडतं की काय, हे सारं टेन्शन आहे की नाही. माग उपाधीच काही राहू नये, त्याच्यासाठी कमीत कमी संग्रह असावा, कळलं की नाही. आमच्याकडे घेऊन गेली गंगागिरीजी बाबा सरला भेट, 200 वर्षापूर्वीची गोष्ट, 200-250 वर्षापूर्वीची. तर तिथं 12 महिने ठेवायचे, तेव्हा मध्ये बेट होतं, तिथं ते राहायचे. झोपडी करून घास पुसकी गवताची झोपडी बनवायची आणि राहायचं. पण पंढरपूरला दरवर्षी जायचं वारीला. वारीला जाताना काय करायचं की त्या झोपडीला आग लावायची, हां, आणि आपलं कौपिन वगैरे घेऊन निघायचं वारीला. लोक विचारायचे काहून त्या आग लावली, तर मग जर आग लावली नाही तर पुन्हा काय राहते, अपेक्षा इच्छा राहते, झोपडी माझी कोणी मोडली तर नसेल का, सुरक्षित असेल का, मला पुन्हा ते जायचं आहे की नाही, चिंता राहते की नाही. मागं काही उपाधीच ठेवायची नाही. निघाले, पुन्हा आले, यात्रा करून पुन्हा नवीन बांधायची, कळलं की नाही. चला, तिसते भिन्न सर्व वस्तू का परित्याग करे इति. तहा स्मृती, आता श्रुती प्रमाण दिलं, आश्रमरूप विविदिशा संन्यास आहे किंवा त्याला प्रमाणित करण्याकरिता श्रुती दिली. आता स्मृती देतात. संसारम एव निस्सारम दृष्ट्वा सारम सारदिदृक्षया प्रव्रजंती अकृतोद्वहा
परम वैराग्यम आश्रिता ही स्मृती आहे. काय काय म्हटलं बघा, संसारम एव निस्सारम दृष्ट्वा सारदिद्रुक्षया प्रव्रजन्ति अकृतोद्वहा परम वैराग्यम आश्रिता. अन्वय करा. संसारमेव निस्सारम दृष्ट्वा सारदिद्रुक्षया परम वैराग्यम आश्रिता अकृतोद्वहा प्रव्रजन्ति. ठीक, अर्थ पहा. तर संसारमेव निस्सारम दृष्ट्वा, हा समस्त संसार कसा आहे? निस्सार, निस्तत्व, तत्वरहित आहे की नाही? काहीच याच्यात तथ्य नाही. कशात? संसारात आहे का तथ्य? किती जरी संसार प्राप्त केला तर त्यापासून न तृप्ती आहे, न तो पूर्ण होतो, न त्याच्यापासून मोक्ष आहे, न तो तसाच टिकून राहतो, आहे की नाही? तरी सुद्धा लोक 100% शक्ती खर्च करून कशा मागे लागले आहे? संसाराच्याच मागे लागलेले आहे. कळलं की नाही? चला, परंतु साधू झालं ना, मग लक्षात घ्यायचं संसार काय आहे. संसाराच्या मागे लागायचं नाही. हा भक्त तो भक्त, त्याचा मोबाईल नंबर, त्याचा मोबाईल नंबर, याच्याशी कॉन्टॅक्ट, त्याच्याशी कॉन्टॅक्ट, याच्याशी गोड बोलायचं, त्याचं मन धरायचं, ती गाडी घ्यायची, मग आता आश्रम पाहिजे, मग त्याला तो बसू राहिला, त्याचा कसं त्याचा पत्ता कट करून आपलं कसं बसता येईल. ह्या सारा संसार आहे, निसार राजकारण आहे. ब्रह्मज्ञानाकडे जाण्याचा हा मार्ग नाही आहे. हे सारं सोडून द्यायचं आणि अत्यंत खरोखर मनापासून विरक्त होऊन ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठीच काय करायचा? प्रयत्न करायचा. संसारमेव निस्सारम दृष्ट्वा. लोक घात करतात की नाही एकमेकाचे, खून करतात ना. कशासाठी? गादीसाठी. आत्ता माग जातं ना पंढरपूरला एक घटना, कराडगराच्या मठामध्ये एकाला गादीवर बसवलं होतं, काहीतरी झालं, त्याला काढलं, दुसऱ्याला बसवण्याचा प्रयत्न केला, तर त्या दुसरी पहिल्यांदा त्याने काय केलं, अरे माझी जी तर हा बसू राहिला त्याच त्याने खूनच करून टाकलं. घटना घडली ना. अशी कितीतरी घटतात उत्तरेत. पण कोर्ट केस चालतात कोणाकोणात, शिष्य आणि गुरुमध्ये. उत्तराधिकारी केला, त्याच्या हातात काही अधिकार गेले, मग त्याला गुरुचं काही पटत नाही आणि गुरुचा काही अधिकार चालत नाही. गुरुला वाटतं एवढं मी शून्यातून उभं केलंय, माझं ज्याने ऐकावं, पण त्याला माहिती आता आपल्या नावावर झालेलं हा काय करतो. दोघांची मतभेद, भांडणं, आणि ते भांडणं तेवढ्यावर थांबत नाही, जातात कुठं? भक्तापर्यंत. तेवढ्यावर थांबत नाही, जातात कुठं? कोर्ट कचेरीत. आणि मरोच तर एक दुसऱ्याचं तोंडही पाहत नाही. मग अशा स्थिती होऊन जातात. काय कामाचं आहे? कळलं का काही? कळलं ना? हे काही याच्यात तथ्य नाही आहे. परंतु स्थूल दृष्टीचे लोक, जे अनधिकारी लोक संन्यास घेतात, त्यांच्याकडून ह्या गोष्टी घडतात. आणि जो खरा शुद्ध अधिकारी आहे तो या भानगडीतच पडत नाही. तो मस्त कुठेतरी डोंगरात एखाद्या करी कोपड्यात काय करतो? कुटियाबा आणतो आणि भजन करतो. भूक लागली तर गावात जातो, 2 घर मागून आणतो, भिक्षा मागून खातो आणि मस्त नैसर्गाचीत बसतो. काही घेणं देणं नाही जगात अशी. कळलं की नाही? चला. आणि असा जो भक्त असतो त्याचा सांभाळ भगवंत करतो. त्याला आवश्यक वस्तू तो भगवंत आणून देतो. कारण भगवंताने वचन दिलेलं आहे आणि ते खरं आहे. तुम्ही स्वतः अभि अनुभव घेऊन पहा. कितीतरी अनुभव प्रत्येकाला आलेले आहेत, आपल्याला पण येतात. काय भगवंताचं वचन आहे? योगक्षेमं वहाम्यहम. भक्ताचा, माझ्या भक्ताचा योग आणि क्षेम मी चालवतो म्हणून. यात काहीच संशय नाहीये, तीळ मात्र सुद्धा. संसारमेव निस्सारम दृष्ट्वा, मग सारदिद्रुक्षया, सार तत्व को साक्षात्कार करण्याच्या इच्छेने काय? परम वैराग्यम आश्रिता, अत्यंत उत्कृष्ट वैराग्याचा आश्रय केलेले साधक. कसे? पुन्हा अकृतोद्वहा. अकृतोद्वहा म्हणजे ज्यांचं परिणयन झालेलं नाही, लग्न केलेलं नाही, लग्न सुद्धा ते करत नाही आहे, गृहस्थाश्रम धारण करण्याच्या अगोदरच ते संन्यास घेतात, असं त्याचा अर्थ आहे. कळलं? परम वैराग्यम आश्रिता अकृतोद्वहा प्रव्रजन्ति, संन्यास घेतात गृहस्थाश्रम स्वीकारण्याच्या अगोदरच, आहे की नाही? गृहस्थाश्रम स्वीकारण्याच्या अगोदर घेतलेला संन्यास वैराग्य असेल तर तो निश्चित काढायला जातो. आणि गृहस्थाश्रम स्वीकारून जरी वैराग्य झालं तरी खूप अवघड आहे, खूप प्रतिबंध येतात. मेलेली म्हैस जरूर आठवते, बायको पोरं, जरी इकडे झालं डोंगरात जाऊन बसला तरी माझ्या नातूचं काय चाललं असं काय माहित, चिंता होतेच. फार अवघड आहे ते सोडणं, म्हणून अवघड आहे. म्हणून काय, विवाह न करताच संन्यास घेतलेला बरा. चला.
अर्थ यह ब्रह्मलोक पर्यंत सर्व संसार कु, संसार म्हणजे नुसतं या लोकाचा संसार नाही, या लोकापासून ब्रह्मलोकापर्यंतचा सारा संसार, ब्रह्मलोक पर्यंत सर्व संसार कु निस्सार देखिके. निस्सार, निस्सार म्हणजे सार रहित, काहीच तथ्य नाहीये, तथ्य नाही याच्यामध्ये, याच्यात रामच नाहीये. कशात? संसारात. निस्सार देखिके परमात्म वस्तु रूप सार के देखने की इच्छा करके. सार दिदृक्षया, सार मात्र कोण आहे? एक मात्र परमात्माचा आहे की नाही? सत्य तू सत्य तू सत्य तू. परमात्मा वस्तु रूप सार के देखने की इच्छा करके पर वैराग्य को प्राप्त हुए, अत्यंत श्रेष्ठ वैराग्याला प्राप्त झालेले विरक्त पुरुष गृहस्थाश्रम ते पूर्वही अकृतोद्वाहा, म्हणजे लग्न करण्याच्या अगोदरच गृहस्थाश्रम ते पूर्व ही आश्रम रूप विविदिशा संन्यास को धारण करे है. आश्रम रूप विविदिशा संन्यासाला काय करतात? स्वीकार करतात, धारण करतात, काषाय वस्त्र धारण करतात इत्यादी श्रुती स्मृती वचन ता आश्रम रूप विविदिशा संन्यास को कथन करे है. ऐक नाही, विविदिशा संन्यासाचा जो दुसरा प्रकार कोणता? आश्रम रूप विविदिशा संन्यास, त्याचं कथन करतात हे श्रुती आणि स्मृती. इति तहा इतने पर्यंत दो प्रकार के विविदिशा संन्यास का निरूपण कर्या. अब विद्वत संन्यास का निरूपण करे. बरोबर, कारण परमहंस संन्यासाचे जे मुख्य दोन भेद होते, कोण कोण? विविदिशा संन्यास, विद्वत संन्यास. आता विद्वत संन्यासाचं वर्णन करतात. अब विद्वत संन्यास का निरूपण करे. तहा ब्रह्मचर्य आश्रम विषय वा गृहस्थाश्रम विषय वा वानप्रस्थ आश्रम विषय वेदांत श्रवणादि को करके जिस पुरुष को ब्रह्म साक्षात्कार उत्पन्न हुआ है की नाही? योगायोग गृहस्थाश्रमात असतानाच कोणीतरी भाग्याने वेदांत ऐकायला भेटला, किंवा वानप्रस्थ आश्रमात असताना वेदांत ऐकायला भेटला आहे की नाही, किंवा ब्रह्मचर्य आश्रमात असताना वेदांत ऐकायला भेटला, आणि वेदांत ऐकून मननिधी ध्यासन करून त्याला ब्रह्म साक्षात्कार पण झाला आहे, ज्ञान झालाय. म्हणजे मग ज्ञान झाल्यावर संन्यास कशासाठी? पण संन्यास याच्यासाठी घ्यायचा की संसारात जर राहील तर चित्त विक्षिप्त राहतं, जीवनमुक्तीचा आनंद भेटत नाही. मग चित्ताची विक्षिप्तता दूर करण्याकरिता त्याने संन्यास घ्यायचा, म्हणजे जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद भोगण्याकरिता. मग ज्ञान झाल्यानंतर घेतला जाणारा जो संन्यास त्याला म्हणतात काय? विद्वत संन्यास. ब्रह्म साक्षात्कार उत्पन्न हुआ है ऐसे तत्ववेत्ता पुरुष ने, ब्रह्मज्ञानी पुरुष ने चित्त को विक्षेप की निवृत्ती रूप, म्हणजे चित्तामध्ये जो विक्षेप असतो संसारात असून त्या विक्षेपाची निवृत्ती रूप जीवनमुक्ती वाचते. कारण जीवनमुक्ती काय? ज्ञान झालेलंच आहे, पण जीवनमुक्तीचा आनंद केव्हा? चित्तातली विक्षिप्तता नष्ट होईल तेव्हा. आणि चित्त जर विक्षिप्त राहील तर ज्ञान होऊन देखील जीवनमुक्तीचा आनंद भेटत नाही. चित्त के विक्षेप की निवृत्ति रूप जीवन मुक्ति वास्ते कर्या जो संन्यास है ताका नाम विद्वत संन्यास है. याला काय म्हणतात? विद्वत संन्यास असं म्हणतात. लागलं? य विद्वत संन्यास भी श्रुती स्मृती प्रमाण करिके सिद्ध है. जसं बाकीच्या संन्यासाकरिता प्रमाण म्हणून श्रुती स्मृती दिल्या त्याप्रमाणे विद्वत संन्यासाविषयी देखील प्रमाण आहे. कोण? श्रुती आणि स्मृती. बरोबर आहे. तर कोण कोण श्रुती स्मृती प्रमाण आहे त्याचा विचार आता इथं आपल्याला करायचा आहे, पण त्याचा विचार आपण नंतर. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.